सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण जे काही टेक्स्ट, वर्ड आर्ट, व्हिडिओ असेल किंवा इमेजेस असतील किंवा काही स्क्रीनशॉट आपण जर ॲड केलेले असतील किंवा आपण जे काही आपल्या स्लाईडवरती ॲड करणार आहे त्याला ॲनिमेशन कशा पद्धतीने देऊ शकतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण ॲनिमेशन कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, सेट करू शकतो। त्यासाठी बघा इथे मी काही स्लाइड्स ऑलरेडी ॲड करून घेतलेल्या आहेत। बघा 4 स्लाइड्स आहे आणि त्या प्रत्येक स्लाइडवरती मी काही ना काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी लिहून ठेवली आहे, टाईप करून ठेवली आहे किंवा सेट करून ठेवलेली आहे। आता ह्या प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। त्यासाठी मी आलोय पहिल्या स्लाइडवरती बघा मी एक टेक्स्ट ॲड करून ठेवला आहे। हे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि त्याला मला आता काय करायचं आहे, ॲनिमेशन सेट करायचं आहे। बघा ज्यावेळेस मी कुठलंही टेक्स्ट, इमेज सिलेक्ट केलेली नाही आहे तेव्हा मला इथे सगळं या पद्धतीने दिसतं, म्हणजे कुठेही काही सिलेक्ट होत नाही। पण जसं मी ह्या टेक्स्टवरती क्लिक करतोय बघा इथे मला हे सगळे विजिबल झाले आणि मी ते अप्लाय करू शकतो। बघा फ्लाइंग, मी इथे एक ॲनिमेशन अप्लाय केले। स्लाइड शोवरती जाऊन बघूयात कसं दिसतंय। बघा फ्लाय इन, मी क्लिक केलं, माझ्यासमोर ते प्रदर्शित झाले ॲनिमेशन। परत एकदा बघा स्लाइड शो, मी क्लिक केल्याशिवाय कुठलंही टेक्स्ट मला तिथे दिसत नाही। मी जसं क्लिक करतोय माझ्यासमोर ते टेक्स्ट तिथे प्रदर्शित झाले। मग मला जर हे क्लिक केल्यानंतर नको असेल, मला डायरेक्टली स्लाइड आल्यानंतर हवा असेल तर बघा ॲनिमेशनमध्ये आपल्याला इथे दिले ऑन क्लिक विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, विथ प्रिव्हियस म्हणूयात आपण। स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग, बघा स्लाइड आली आणि त्याबरोबर ते नाव तिथे प्रदर्शित झाले। त्यानंतर बघा ॲनिमेशन आफ्टर प्रिव्हियस, बघा स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग, या पद्धतीने इफेक्ट तेवढा तुम्हाला तिथे जाणवला नसेल पण स्लाइड आल्यानंतर ते नाव तिथे आलेलं आहे। बघा परत एकदा ॲनिमेशनवरती इथे ड्युरेशन पण आपल्याला देता येते 2 सेकंदानंतर। स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग, बघा एकदम स्लोली येतं इथे, 2 सेकंदात ते तिथे पोहोचले। परत एकदा बघा मी 5 सेकंद तिथे देतो। स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग, बघा एकदम स्लो येते। आता तुम्हाला कसा इफेक्ट हवा आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते नाव तिथे प्रदर्शित करता येणार आहे। त्यानंतर बघा आपण ॲनिमेशनमध्ये स्टार्ट कशा पद्धतीने हवी ती बघितली, ऑन क्लिक, विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, त्यानंतर ड्युरेशन। त्यानंतर बघा इथे डिले एक ऑप्शन आहे, 2 सेकंदाचा मी डिले तिथे सेट करतोय। बघा स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग, 2 सेकंद काहीच होत नाही आणि त्यानंतर ते नाव तिथे यायला सुरू झाले आणि ते जवळपास 5 सेकंदामध्ये त्याच्या योग्य जागेवरती येऊन थांबले। ॲनिमेशन, डिले आणि ड्युरेशन। डिले काय सांगतोय बघा इथे आपल्याला, प्ले द ॲनिमेशन आफ्टर अ सर्टन नंबर ऑफ सेकंड्स, म्हणजे किती वेळानंतर आपल्याला ते ॲनिमेशन तिथे दिसायला सुरू झालं पाहिजे। आणि ड्युरेशन काय करते आपल्याला, स्पेसिफाय द लेंथ ऑफ ॲन ॲनिमेशन, किती वेळात ते तिथे त्याच्या जागेवरती आलं पाहिजे। आणि हे स्टार्ट काय सांगते आपल्याला, व्हेन शुड ॲनिमेशन प्ले, ॲनिमेशन केव्हा प्ले झालं पाहिजे किंवा केव्हा प्रदर्शित झालं पाहिजे। आफ्टर क्लिक, विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, या पद्धतीने आपल्याला ते सेट करता येतात। आता इथे आपण फ्लाय इन घेतलेला आहे आणि त्याचे एक्स्ट्रा इफेक्ट पण आपल्याला तिथे देता येतात। बघा फ्रॉम बॉटम लेफ्ट, बघा या पद्धतीने ते आपल्याला येणार आहे। ड्युरेशन मी थोडंसं कमी करून घेतो, 3 सेकंद ठेवतो आणि हे 0.75, म्हणजे थोडंसं लवकर येईल आपल्याला स्लाइड शोमध्ये। इफेक्ट बघा फ्रॉम लेफ्ट, बघा लेफ्टकडून नाव तुमच्यासमोर प्रदर्शित झालं आहे। फ्रॉम टॉप लेफ्ट, बघा
या पद्धतीने फ्रॉम टॉप वरतून खाली, फ्रॉम टॉप राईट, फ्रॉम राईट, फ्रॉम बॉटम राईट. या पद्धतीने तुम्हाला तिथे ॲनिमेशन ॲड करता येतात. त्यानंतर बघूयात आपण की आपण जे काही टेक्स्ट ॲड करतो ते टायपिंग जसं करतो आपण त्या पद्धतीने आपल्याला कसं दाखवता येईल. त्यासाठी मी जे काही ॲनिमेशन ॲड केले ते रिमूव्ह करून टाकले आणि त्यानंतर अजून एक ॲनिमेशन ॲड करतो मी, त्याला ॲपियर. बघा या पद्धतीने ॲपियर ॲनिमेशन त्याला मी ॲड केले. त्यानंतर आपल्याला जायचे ते ॲनिमेशन पेनवरती. बघा ऑलरेडी ते ॲनिमेशन पेन होता, ॲनिमेशन पेनवरती आलो आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये आल्यानंतर बघा इथे ॲनिमेटेड टेक्स्ट ऑल ॲट वन्स आहे बाय डिफॉल्ट. मला ते काय सेट करायचे, बाय लेटर. बघा या पद्धतीने आणि मला तो टायपिंग इफेक्ट तिथे दिसतो. एक सेकंदाचा डिले तिथे दिला आहे. मग तुम्हाला कसं दाखवायचं आहे, कसं प्रदर्शित करायचं आहे त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला ती डिले किती द्यायचा आहे तो. बघा या पद्धतीने ते नाव आपल्यासमोर प्रदर्शित होताना दिसतंय. असं वाटतंय की आपण खूप स्लोली टायपिंग करतोय. इफेक्ट 0.1 सेकंड. बघा आता ते खूप फास्ट टायपिंग आहे. असा जर इफेक्ट आणायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, बघा परत एकदा बघा मी सगळे ॲनिमेशन आता काढून टाकलेलं आहे. एक फक्त टायपिंग केलेलं टेक्स्ट इथे आहे. त्यानंतर मी ॲपियरवरती जातो, एक ॲनिमेशन सेट करतो आहे ॲपियर. त्यानंतर आफ्टर प्रिव्हियस सेट करतो आहे. त्यानंतर मला जायचं असतं ते ॲनिमेशन पेनवरती. ॲनिमेशन पेनवरती आल्यानंतर बघा इथे इफेक्ट ऑप्शन आहे. इफेक्ट ऑप्शनवरती आल्यानंतर इथे बघा बाय डिफॉल्ट ऑल ॲट वन्स आहे आणि ते आपल्याला सेट करायचं आहे बाय लेटर आणि 0.1 सेकंड्स डिले बिटवीन लेटर्स. ओके या पद्धतीने आपल्याला ते टाईप होईल. स्लाईड शोवरती ज्यावेळेस आपण जाऊ बघा या पद्धतीने आपल्याला ते दिसणार आहे. टायपिंग जसं आपण टाईप करतोय त्या पद्धतीने ते आपल्याला तिथे दिसणार आहे. मग इथे खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा मी दुसऱ्या स्लाईडवरती आलो आहे. मी याला फ्लोट इन अप्लाय करतो फ्रॉम या पद्धतीने फ्रॉम डाऊन किंवा वरतून खाली आला आहे तो. त्यानंतर यालाही फ्लोट इन अप्लाय करतो. ऑलरेडी ते मला बॉटमकडून आलेलं आहे फ्रॉम करंट स्लाईड. बघा एकदा क्लिक केल्यानंतर मला ते एक नाव डिस्प्ले झालं आहे. दुसऱ्यांदा या पद्धतीने मी ते सेट करू शकतो. पण हे मला ऑटो पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस स्क्रीन किंवा स्लाईड माझ्यासमोर डिस्प्ले होईल त्यानंतर मला ते लगेच डिस्प्ले व्हायला सुरू झालं पाहिजे. आफ्टर प्रिव्हियस मी त्याला तिथे सेट करतो आहे आणि याला करतो आहे विथ प्रिव्हियस, म्हणजे ते दोन्ही पण एकाच वेळेस येईल. आफ्टर प्रिव्हियस जर मी इथे म्हटलं यासाठी, या टेक्स्टसाठी जर मी आफ्टर प्रिव्हियस म्हटलं तर हे पूर्णपणे डिस्प्ले झाल्यानंतर हे येणार आहे. बघा तसं करून बघूयात आपण. आफ्टर प्रिव्हियस स्लाईड शो फ्रॉम करंट स्लाईड. बघा कम्प्युटर फंडामेंटल आलं आहे आणि त्यानंतर सिम्पली लर्न टेक्नॉलॉजी झालं. पण मला हे दोन्ही एकाच वेळेस आणायचे असतील तर याला काय सेट केलं आहे आपण, आफ्टर प्रिव्हियस. तर आपल्याला याला सेट करावं लागणार आहे विथ प्रिव्हियस. त्यावेळेस ते दोन्ही आपल्याला एकाच वेळेस दिसणार आहे. बघा एकाच वेळेस आलेत. झालं. या पद्धतीने आपल्याला ते ॲनिमेशन तिथे सेट करता येतं. ॲनिमेशनवरती जाऊन आपण ते इथे सेट करू शकतो. त्यानंतर हा बघा इथे एक MCQचा क्वेश्चन आहे
मी ऑलरेडी तो टाईप करून ठेवला आहे आपला वेळ वाचवण्यासाठी. आणि आपण त्याला तिथे ॲनिमेशन देऊयात. बघा स्प्लिट. आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत बघा. हॉरिझॉन्टल कशा पद्धतीने स्प्लिट हवं आहे, व्हर्टिकल आउट, व्हर्टिकल इन, व्हर्टिकल आउट. तुम्हाला जो सूट होणार आहे तो तुम्ही तिथे देऊ शकता. बघा इथे. त्यानंतर बघा फ्लोटिंग, त्याचे मी डायरेक्शन ठेवतो फ्रॉम लेफ्ट. ओके. दुसरा आहे फ्लोटिंग, फ्लोटिंग त्याची डायरेक्शन मी ठेवतो फ्रॉम बॉटम. त्यानंतर तिसरा आहे फ्लोटिंग, त्याची डायरेक्शन मी ठेवतो फ्लाइन, त्याची डायरेक्शन मी ठेवतो फ्रॉम राईट. आणि जो काही चौथा ऑप्शन आहे त्याची डायरेक्शन मी ठेवतो ती फ्रॉम बॉटम. आणि हे जे काही आन्सर आहे याला मी स्प्लिट करतो. हे चारही ऑप्शन मला एकाच वेळेस दिसले पाहिजे. तर मी ह्या क्वेश्चन नंतर याला आफ्टर प्रिव्हियस सेट करतोय, कारण क्वेश्चन काय आहे ऑन क्लिक आहे, त्यालाही मी आफ्टर प्रिव्हियस सेट केलं आहे. त्यानंतर याला आफ्टर प्रिव्हियस आणि हे बाकीचे विथ प्रिव्हियस एकाच वेळेस आपल्याला ते डिस्प्ले करायचे. स्लाइड शो फ्रॉम करंट. बघा या पद्धतीने. अजूनही आन्सर आपल्याला तिथे डिस्प्ले झालेलं नाही. मी क्लिक केल्यानंतर आलं आहे, कारण आपण त्याला ॲनिमेशन व्यवस्थित सेट नाही केलं. ऑन क्लिक केलं, त्याला आफ्टर प्रिव्हियस आपल्याला तिथे सेट करावं लागणार आहे. याला मी फ्लाय इन करून घेतो, कारण ते चुकून आपल्याकडून फ्लोट इन झालं फ्रॉम लेफ्ट. ओके. आफ्टर प्रिव्हियस विथ प्रिव्हियस, स्लाइड शो फ्रॉम करंट. बघा या पद्धतीने आला इफेक्ट. काय केलं आहे आपण, दोन्ही नावं डिस्प्ले होत आहे, क्वेश्चन डिस्प्ले होत आहे, चारही ऑप्शन डिस्प्ले होत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आन्सर डिस्प्ले होते. बघा क्वेश्चन, ऑप्शन्स, आन्सर. आता यामध्ये जर आपल्याला डिले द्यायचा असेल की क्वेश्चन दिसल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन दिसले पाहिजे, तर आपण ते करू शकतो. बघा ॲनिमेशनवरती मी डिले करतोय 1 सेकंदाचा. बघा 1 सेकंदानंतर तो तिथे प्रदर्शित झाला आहे. म्हणजे डिले आपल्याला सगळ्याला 1 सेकंद द्यावे लागेल. या पद्धतीने बघा 1 सेकंदानंतर चारही ऑप्शन आले आणि त्यानंतर मला ते आन्सर आले. आता आन्सर जे आहे ते मला 5 सेकंदानंतर यायचे, कारण मला क्वेश्चन्स वाचल्यानंतर त्याचे ऑप्शन वाचून आन्सर गेस करण्यासाठी काही वेळ हवा असेल, कारण मला ते युजरला लगेच नाही दाखवायचे. तर बघा त्यासाठी मी डिले सेट करतोय नियर अबाउट 5 सेकंद. ओके, 5 सेकंदाचा मी डिले तिथे दिला आहे. माझा क्वेश्चन वाचून होतोय आणि त्यानंतर मला ते आन्सर तिथे दिसलं आहे. म्हणजे तुमच्याकडे 5 सेकंद वेळ तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे कुठलं टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी ते तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर बघा इथे एक लोगो आहे, त्यालाही आपल्याला इफेक्ट द्यायचे. ॲनिमेशन, ॲपियर. बघा स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. आता ते बाय डिफॉल्ट ऑन क्लिक आहे, तो क्लिक केल्यानंतरही आपल्याला प्रदर्शित होणार आहे. बघा मी क्लिक केलं, मला तो प्रदर्शित झाला.
ॲनिमेशन पेन, इफेक्ट. आता मी ह्या पिक्चरला इफेक्ट ॲड करायचे. टायमिंग, स्टार्ट विथ प्रिवियस, डिले नको आहे तिथे आपल्याला कुठलाही. बघूयात आपण कसं दिसतंय ते. स्लाइड शो फ्रॉम करंट. विथ प्रिवियस तुम्हाला तिथे डिस्प्ले झाला. खूप सारे ऑप्शन्स आपल्याला इथे अवेलेबल आहेत. इफेक्ट पण आपल्याला तिथे देता येणार आहे. त्याचप्रमाणे आपण इथेही सेट करू शकतो. जसं आपण आधीचा क्वेश्चन सेट केला आहे. बघा ॲनिमेशन आपण जे काही ॲड केलं ते परत एकदा बघून घेऊयात. बघा क्वेश्चन दिसला, 4 ऑप्शन्स. त्याचा ॲन्सर. या पद्धतीने आपल्याला ती सेटिंग तिथे करता येते किंवा ॲनिमेशन आपल्याला तिथे ॲड करता येतात, सेट करता येतात, ॲप्लाय करता येतात. त्यानंतर आपण आलो आहे शेवटच्या पेजवरती. ॲनिमेशन, ॲपियर. मी ॲपियर ॲप्लाय केलं याला. इफेक्ट, डिले 0.5 सेकंद. या पद्धतीने मी फ्लोट डाऊन त्याला इफेक्ट ॲप्लाय केला. बघा या पद्धतीने. बघा स्लाइड शो आपण अप्लाय करून बघा. बघा हा इफेक्ट बघा इथे कसा दिसतोय आता. अंटिल नेक्स्ट. मी सगळं काढून टाकतो ॲनिमेशन, नन करते. त्यानंतर एक ॲनिमेशन मी तिथे ॲड करते. मोर एंट्रन्स इफेक्टमध्ये फ्लोट डाऊन. ओके, मी एक फ्लोट डाऊन ॲनिमेशन तिथे ॲड केला आहे. ऑन क्लिक नाही करत आहे मी त्याला. विथ प्रिवियस करतो आहे. ड्युरेशन 1 सेकंद दिली. आणि त्यानंतर मी इफेक्ट ऑप्शनमध्ये जातो आहे. टायमिंगमध्ये जाऊन रिपीट काय करतो आहे, अंटिल एंड ऑफ स्लाइड. बघा स्लाइड शो मी इथे सुरू करतो आहे. बघा तो इफेक्ट कसा जाणवत आहे आपल्याला सबस्क्राईबसाठी. जोपर्यंत ही स्लाइड एंड होत नाही तोपर्यंत तो या पद्धतीने तिथे रिपीट होत राहणार आहे आणि तो एंड झाला. या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे, इफेक्ट तिथे देता येतात, ॲनिमेशन तिथे सेट करता येतात. आता एवढे सगळे खूप सारे ॲनिमेशनचे टाईप आहे. प्रत्येकावरती इफेक्ट आहे. जसं मी स्प्लिटवरती आलो आहे, माझ्याकडे एवढे ऑप्शन आहे. वाईपवरती आलो आहे, माझ्याकडे एवढे ऑप्शन आहेत. शेपवरती आलो आहे, माझ्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत. फेडवरती आलो आहे, इथे काहीच नाही कारण तो एकच आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर बघा फ्लाय आउट. त्यासाठी मी फर्स्ट स्क्रीनवरती येते. एक नाव तिथे कॉपी करून पेस्ट करते. एक एक्झिट इफेक्ट फ्लाय आउट. बघा स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. हे नाव पूर्ण प्रदर्शित झाले. त्यानंतर क्लिक केल्यानंतर हे नाव तिथे निघून गेलं. मी याला आफ्टर प्रिवियस सेट करतो. आफ्टर प्रिवियस स्लाइड शो फ्रॉम करंट. बघा ते नाव डिस्प्ले होतं आहे आणि ते नाव पूर्ण डिस्प्ले झाल्यानंतर हे नाव तिथून एक्झिट झालं. असा इफेक्ट आपल्याला द्यायचा असेल तर तुम्ही तिथून तो देऊ शकता. बघा इथे किंवा तुम्हाला कुठं द्यायचं आहे त्यावर डिपेंड आहे.
की तुम्हाला एक्झिट इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचा आहे. बघा फ्लाय आउट केला आपण त्याला. स्प्लिट, मी स्प्लिट अप्लाय करतो त्यावरती बघा या पद्धतीने, आणि इफेक्ट देतो आहे व्हर्टिकल आउट या पद्धतीने. बघा स्लाईड शोमध्ये तो कसा दिसेल आपल्याला. आता हे नाव पूर्ण डिस्प्ले झालं आहे आणि तो गायब झाला. आता तो ऑन क्लिक होता, त्याला आपल्याला आफ्टर प्रिव्हियस सेट करावं लागणार आहे. आफ्टर प्रिव्हियस स्लाइड शो फ्रॉम करंट. बघा ते नाव डिस्प्ले होते आणि त्यानंतर हे नाव लगेच गायब झालं. आता दोन्ही नाव सेम असल्यामुळं ते तिथे तसं होतं की इफेक्ट एवढा खास जाणवत नाही, कारण दोन्ही नाव सेम आहे, एक येते एक जाते. पण तुम्हाला असे वेगवेगळे इफेक्ट वापरून, ॲनिमेशन वापरून जर काही इंटरॅक्टिव्ह कंटेंट बनवायचं असेल तर ते तुम्ही तिथून बनवू शकता. की एक नाव प्रदर्शित होतं आहे, त्यानंतर दुसरं नाव एक्झिट होतं आहे, तिसरं नाव परत एंटर होतं आहे, चौथं नाव एक्झिट होतं आहे. बघा मी सेम एक कॉपी अजून बनवून घेतो इथे. आणि मला काय करायचं आता, ॲनिमेशन सेट करायचं आहे फ्लोटिंग, आणि मी त्याला करतो आहे आफ्टर प्रिव्हियस स्लाइड शो फ्रॉम करंट. बघा नाव डिस्प्ले झालं आहे, त्यानंतर हे नाव गायब झाले आणि मग परत एक दुसरं नाव तिथे प्रदर्शित झालं आहे. या पद्धतीने तुम्हाला तिथे ॲनिमेशन सेट करता येतात. मग ते एंट्रन्स असतील, एक्झिस्ट असतील, तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कशा पद्धतीचं ॲनिमेशन हवं आहे. मग इफेक्ट आणखी काही द्यायचे असतील ते देऊ शकता. ॲनिमेशन आहे, मग टायमिंग असेल, रिपिटेशन असेल. इथे बघा इफेक्ट ऑप्शनवरती इफेक्ट आहेत, ऑल ॲट वन्स, बाय वर्ड, बाय लेटर, त्यानंतर टायमिंग आहे, रिपिटेशन आहे, डिले आहे, ड्युरेशन आहे, ॲनिमेशन आहे. भरपूर सारे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यांचा वापर करून एक आपण चांगल्या पद्धतीचं काय करू शकतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकतो. वेगवेगळे ॲनिमेशन्स वापरून, इफेक्ट ऑप्शन्स वापरून, किंवा ॲड ॲनिमेशन वापरून, ॲनिमेशन पेन वापरून. मग स्टार्ट आहे, ड्युरेशन आहे, डिले आहे, या सगळ्यांचा जर आपण एकत्रित वापर केला तर एक चांगल्या प्रकारचं काय करू शकतो आपण, एक स्लाईड तयार करू शकतो, एक प्रेझेंटेशन तयार करू शकतो. तर बघा आपण बघूयात आपण जे काही आत्ता तयार केले ते कशा पद्धतीने दिसते. बघा या पद्धतीने आपल्याला ती दुसरी स्लाईड आपल्यासमोर प्रदर्शित होते.